महाराष्ट्र मित्रांनो, परत येत आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर ब्लॉग आज हे करायचं कारण आहे, कारण का आपल्या पौरड गावामध्ये येते कानपात्राची पालखी. तर ती जर वेळेस येते तर काही विषय नाही, तर तिथं आपण जाणार, तर थोडंसं आपण व्हिडिओ काढून टाकणार आहे. त्यासाठी आपण चाललो आहे आज गावात. पण आता सध्याला आज सगळीकडे अंधार आहे, तर संध्याकाळचा अंधारात जाऊ सकाळ जाऊ मला हे कळलं नाही. तर मला सकाळचा टाईम भेटत नाही, शाळेत जावं लागतं. तर आता डोक्यात चालली माझ्या प्लॅनिंग, तर जाऊया आपण, काही विषय नाही. आता गेलं तर नॉर्मली आता झोपायचा टाईम झाला आहे, झोपायच्या टायमिंगवर जावं वाटत नाही. आणि तिथं काय नाही आता पालखी, उद्या संध्याकाळी पालखी येणार आहे सकाळची. पण आत्ता जाऊन फक्त तिथं मंडप हे घातला तेवढंच बघून यायचं आहे. तर जावं वाटतंय पण नको बी जावं वाटतं. तर फायनली मित्रांनो जाऊया. ते घेतलेले गाडीचं 1 मिनिट बटन स्टार्ट करावं लागतं. मित्रांनो आता असं मोबाईल धरतो, जाऊया सरळ, काही विषय नाही. बघूया पालखी जाऊन. तर पालखी बघायचं एकच कारण आहे भाऊ, फक्त सपोर्ट आपल्याला करा, जास्तीत जास्त सपोर्ट पाहिजे, काही विषय नाही. आज आपण जाऊ सरळ स्टँडवर पालखी. मित्रांनो एक्झॅक्टली मी जागेवर आलेलो आहे, तुम्हाला घेऊन जाऊ 1 मिनिट समोर. तर बाई असा विषय असा आहे की तुम्ही समोर बघू शकता, फक्त आता मंडप पण नाही घातलेला, फक्त नुसतं त्यांनी चौकोनी करून ठेवले मंडपासाठी. इथं वर उद्या सकाळ मंडप घालणार आणि उद्या सकाळ मी शाळेत जाणार. सकाळ 7ला शाळा असते मला, त्यामुळे सकाळ 7 ते 12 वाजेपर्यंत शाळा असते. उद्या सकाळ शाळेत जाऊन मला वेळच भेटणार नाही व्हिडिओ करायसाठी. पण इथं असं व्ह्यू आहे. आणि तेव्हा सगळीकडे अख्खे इथं दिसते, सगळं समोर अख्खे गर्दी बसलेली असते पालखीची रस्त्यावर जाग्यावर. उद्या सगळं आपण बघू. आता उद्या संध्याकाळी सकाळी येऊ बघू, सकाळला आपल्या वेळ नाही भेटणार. उद्या आपण 3च्या पुढे मोकळा आहे, त्यामुळे उद्या सकाळ बघूया. तर मित्रांनो बघू आता उद्या. आता सकाळच्या 6 वाजलेले, 6 वाजता उठलो. आता जाणार आहे मी सरळ शाळेमध्ये, कारण का आता जायचं टाईमच आहे. आता वरून लावतो रोज. आता पाणी ठेवलं तर आपल्या चुलीवर, ना तर रोज हीटर लावतो पाणी. पण माझी तापवतो चुलीवर पाणी. आता सरळ शाळेत जाणार आहे आणि मग आपलं ठरलं त्याप्रमाणे दुपारनं ट्युशन येऊ. आता त्यामुळं 10वीला जावं, 10वीचं वर्ष, त्यामुळे ट्युशन लावलेत. ट्युशनवरून सरळ जायचं आता पालखीच बघायला जायचं. आणि 3 वाजता ट्युशन संपतं आमचं प्रॉपर. तर आता मला 1 मिनिट दाखवतो बोलत होतो, कारण का सगळं ते आम्ही म्हणजे असंच लावलं होतं चांगलं. आता सरळ बघा, तर सरळ आता आपण जाऊया चुली पैसे पाणी तापा ठेवलं 1 मिनिट. ऑलमोस्ट मित्रांनो सकाळचे किल्लेर 7 वाजले. आता चाललोय मी सरळ शाळेत, आणि शाळेत माघारायला जाणार आहे सरळ ट्युशनवरून आलो सरळ जाणार आहे. ट्युशनवरून तुम्ही 3ला मग जाणार सरळ तिथं पालखीपाशी. आज इंदुपारपत्र पालखी असं माझा अंदाज आहे. नाही संध्याकाळी शूट करायचं, पण आपण दोन्ही बी शूट करणार आहे, काही विषय नाही. तर जाणार आता सरळ मी शाळेत. तर बघू शकतो मला मागच्या ब्लावून दाखवलेत माझे शाळेचे कपडे. तर जाऊया सरळ शाळेत. आलाय का नाही, आज म्हणजे गावात पालखी आणणार होती, कानपात्राची पालखी आली देवाशी येणार आहे पालखी. तुम्हाला माझा नसेल लावायचं, सूर्य दिसतोय का काय माहित, काही विषय नाही. जाऊया कुठल्या देवाची पालखी, मी पण अजून गेलो नाही तिथं. जाऊन सरळ बघूया कुठल्या देवाच्या आले कुठल्या नाही. तुम्हाला बी दाखवतो थोडाफार. आता बाहेर लाज वाटणारच, कारण का आज 2 महिन्याचा व्हिडिओ काढतोय मी पहिल्यांदाच गावात. तर तिथं आता माणसं भरपूर असलेली, आणि पालखी मग अशी झाली आहे पोरं म्हणतात, त्यामुळं जाऊया चला आज चेक करूया. गाडी चालू करावं लागेल, गाडी चालू करून 1 मिनिट. हो मग नाच करते काय, जाऊ दे पुढे ट्रॉफिक आहे पुढे लागा दमा, जाऊ दे लागा बाय. विषय सगळे मिनिट आखे आडेवायला ते वय व्यू लोटायला दिसतो सगळा अख्खा समोरचा व्यू दिसतोय, काय विषय नाही. इकडं बघू शकता पालखी, माझा आवाज येणार नाही बाई, आपल्या विषय माहित नाही.
ऑलमोस्ट बघू शकता गाडी पार्क केलेले. हो माऊली लावा की लावा, कॅमेरा चालूच आहे माझा, लावा. अयो माऊलीने लावलं वय, लावा की. गावातलं भाऊ आहे मला लावणार आहे. राज लावा. सुट्ट पैसे ना माझ्याकडे, ऐंशी पण नाही तुला 100 टिकीट सुट्ट पैसे झाले. पालखीला मित्रांनो बाई इथं पालखी नाही जाय सरळ पालखीला आणा काय विषय नाही. इथं भरणार मग पालखीचा दर्शित जाय दर्शित होणार आहे. जायचं आपलं सरळ दामादामाने 30च्या स्पीडला येतलंय दामादामाने. कारण का विषय कसा माहिती का लई पळावले ना मग ती कार्यक्रम होतं बरोबर. बाई काय बघतोय कॅमेरा आपलं मोबाईलच काय बघतोय माहिती. आणि सरळ आपण चाललोय प्रॉपर पुढं तुम्हाला दिसते का पोरं येते वाईस आमच्या गावातली चालले चालत आम्ही चाललोय गाडीवर. तर मित्रांनो बघू शकता पुढं आलेलं ट्रॅक्टर प्रॉपर माझा आवाज नसेल तुम्हाला पुढं पण बघू शकता मोबाईल पुढं लय बघू शकता सरळ गाडी थांबलेली आणि आम्ही तिथं प्रॉपर जागेवर चाललेलो आहे. तर काही विषय ना आता सरळ आपण जाणार आहे तिथं बघणार आहे आधी कसा विषय कसा नाही. पुढं काय डीजी गाडी नाही ना ट्रक आहे पुढं दिसतंय का तुम्हाला सगळा अख्खा तिथला व्ह्यू. सरळ जाऊन दे पुढं तर थांबूच नको गाडी इथं थांबवर जाऊन दे सरळ वय अख्खा प्रॉपर व्ह्यू दिसतोय तुम्हाला. काही विषय नाही तिथं म्हणजे काय सगळे आलेले पोरं आणि इकडे ॲम्ब्युलन्स सगळ्या सुविधा केलेल्या आहेत त्या आणि सगळे वारकरी संपर्कात आलेले आहेत. जागेवर लोकेशन दिसतंय तुम्हाला. लोकेशन केलं महाग आपण येणार आहे जागेवर राऊंड टाकून आतमधून नाहीच. आणि माझा विषय तर आपण लागणार पण नाही जाणार आहे सगळं. विषयाला भावाने फेकाई डोगाडलेले पुरीच्या नावानं आणि पोरांना काढावतोय. काही विषय नाही प्रॉपर पुढे करत दमान जाऊन दे कसली तर गडबड करू नको. थोडी घातली ना कुठ्यानं मारते आपल्याला मारबीसून होणार नाही. दमान जाऊन दे दमान जाऊन दे कॅमेरा चालू आहे कोण आपल्याला आडवा आलं तरी आपण त्याला सोडणार नाही भाई दमान जाते. महाराज बाई बघ गोड आहे काय विषय नाही. लोकेशनमध्ये खट्टा आहे बाई प्रॉपर मॅझूम केले थोडं कमी करतो कारण का लोकेशन दिसत नाही काही विषय नाही. प्रॉपर थांबव रिअलमध्ये फुटणं आलेले पालखी कुठली बंडेश्वर पालखी बंडेश्वर पालखी आलेलं आहे फुटणं. एक मिनिट गाडीचं चार इंडिकेटर लावलेलं जाऊ ना काही विषयाला आहे. भाऊची केस बाकी झाली ती भाऊची केस कामात नाही गेली ती काय बघतोय केस कामात गेली ती भाऊ उतर खाली तुम्हाला काय उतरा भाऊ लपतोय लपू नका भाऊ. तर काही विषय नाही भाऊ पावरडीच आहे काही विषय नाही. पालखी आलेली देवाची तर पालखी आलेली देवाची बरोबर कंप्लीट दिसते असं दर्शन होऊन एकच मिनिट दिसेल तुम्हाला प्रॉपर दिसेल आतलं. तर काही विषय नाही दिसले तुम्हाला देव तुमचं दर्शन झालं असेल ऑलमोस्ट मला वाटतं असं काही विषय नाही. तर पालखी चालली सरळ पवारवाडीत ही दुसरी आणि येणारी जी पालखी आहे ती प्रॉपर ज्ञानोबा बंडेश्वर पालखी सोहळा आहे. काही विषय नाही बंडेश्वर पालखी सोहळा आहे ती चालली सरळ पवारवाडीत तिथं जाणार सरळ ती पवारवाडीत. आणि दुसरी जी येणार आहे ती पुढे आहे का मागावर दुसरी येणार पालखी होय ती पुढं आहे. तिथनं अजून एक 5 किलोमीटर जावं लागलं पुढं म्हणजे आपल्या घरापासून 10 किलोमीटरचं अंतर पडलं आणि तिथं चाललाय नाश्ता वाटायचा. तर काही विषय नाही आता नाश्ता खायला जावं असं वाटतंय. कानूरज महाराजांना ती पुढं आहे पालखी काही विषय नाही. आता गाडी मी घेतो तुम्ही मागं बसा आता सप्पा जाऊ काही विषय नाही. चला येणार आहे सरळ आमच्या गावात कानूरज महाराजांच्या जमतर होणार नाही ही सरळ येणार आमच्या गावात. ह्या पालखीसाठी तुम्हाला म्हणतो तुम्ही पालखी येणार आहे आपल्या गावात स्पष्ट सांगतो तुम्हाला ही येणार आहे पालखी काही विषय नाही सरळ प्रॉपरमध्ये. तर संध्याकाळी सरळ पुढे डीजे वाजते माझा आवाज येणार नाही आणि लोकेशन पालखी आलेलं आहे माझा आवाज येणार नाही बाई तुम्हाला वाटतंय बघा पुढे डीजे चेकिंग चालू आहे डीजे बघू शकता. मालदार डीजे बाई गुगळीचा आहे काही विषय नाही बघितलं मालकांतर लय झालं आपल्याला ती. तर डीजेचा आवाज आहे का तुम्ही डीजे दादा माझा आवाज येणार नाही तुम्हाला. बाई चेकिंग आहे एक बेस 2 टप आहेत बाई एक बेस 2 टप आहेत. उतर की बाई प्रॉपर डीजे वाजतोय प्रॉपर
तर आगमन चाललंय पालखीचं बाई पालखी नाही दिसत तो त्यात आलेले गावात पवारडेत दिसतं की वास का दिसला तुम्ही आणि बाई सध्याला तर आता माळ लावायचं चाललंय आपला सागर बाया लावतोय माळ फटाकड्याची आणि पालखी आली सरळ पवारड गावात आखी गर्द आहे सगळं बघू शकता थळावर चाललेले काही विषय नाही सगळे वारकरी मंडळी आपल्या समोर आहेत माळ लावायचं ते जाग्या भेटत असत बाई माळच भेटत नाही काय विषय झाला आहे माळ पुढे घ्या बाई माळ भेटत नाही गाड्याला काही विषय काय समजला आहे आम्हाला बघू शकता कान्होराज महाराजांची पालखी सरळ गावात आलेले आणि पलीकडे लावले फटाकडं आता तुम्हाला जागेवर नाव दाखवतो दर्शन संध्याकाळीच करू आपण सरळ आणि प्रॉपर नाव आता बघा तुम्ही कान्होराज महाराज पालखी सोहळा प्रॉपर जाऊ शकता आलेले आणि इकडं सगळ्या प्रॉपर पालखी चाललेले जाग्यावर सगळं अख्या शूट दाखवलेलं तुम्हाला माझा आवाज असेल सगळा दूर नुसता दूर वाह्या होय सेलिब्रेटरचा दूर सगळे पूर्ण आहेत पालखी पुढं आहे बघू शकता बाई जाग्यावर पालखी रस्ता का पळतोय पालखी पुढं आहे थांब सगळे पोरं माग आहेत हा विषय नाही जाग्यावर स्थळावर जाणार आहे पालखी माझा आवाज तुम्हाला येणार नाही S+ विषय टॉपचा S+ जाग्या वाय गावातला टॉपचा प्रॉपर वाय पालखी स्थळावर आलेले काय विषय नाही मला आता पालखी जाग्या इथं ठेवणार आहेत प्रॉपर मध्ये स्थळ आहे पालखीचा काही विषय नाही पालखी चाललेली सर प्रॉपर वाय आपला 2-3 दिवसाचा व्हिडिओ आज येणार आहे तर काही विषय नाही प्रॉपर आता ठेवून तिथे पालखी समाधान तुमचे देखील चरण नाही सुरुवात मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती योगे अर्थादि से केवली भाव मंदिर कुमाई विषय शुभ ललितारी कुमारी निवाहे भीमा धरी जग देवजी पांडुरंगा कुमाई वल्लभ राहित वल्लभ पावे दुर्गा जगील देव महिमा देव निकंठी हसुदी पांबर कंप्लीट आपण 2-3 दिवस झाल्यापासून कान्हो पात्राची पालखी गावात येते असं म्हणतोय पण आज बाई फायनली आली रात्री दर्शन झालं नाही आणि रात्री मी व्हिडिओ पण नाही काढलं व्हॉइस थोडा विषय झाला तर बाई प्रॉपर व्हिडिओ काढून झालं तर 10 मिनिटाचा कंप्लीट व्हिडिओ झाला आहे आणि आता जाणार आहे आणि तिथं बी आता थोडंफार व्हिडिओ काढणार आणि सगळं व्हिडिओ काढून टाकणार आहे काही विषय नाही आणि आता जाणार पाया पडणार पहिल्यांदा रात्री मी पाय नाही पडलो माझ्यासोबत 2-3 मिनिट पाया पडली आता जाऊया पाया पडूया झालं कंप्लीट व्हिडिओ बघूया आता पुढे ऑलमोस्ट माझं लोकेशन आहे पालखीचं आणि बट आता सगळ्या सांगायचं म्हणलं तर पालखी तर आले गावात आणि इतके दिवस 2-3 दिवस झाले भाई मी आबादलं एडिटिंगला लई वेळ गेलेला आहे आणि आज 2-3 शॉट काढून टाकायचे ते व्हिडिओ तर काही विषय नाही आता आले सुरू मी कालची धरून पायाने पडलो थोडा माझा कसा बसलाय कारण काल वाजता तेलकट खाल्लंय काही विषय नाही पहिल्यांदा काल मी आणलं तो व्हिडिओ शूट करायसाठी गिंबल तर ती गिंबल काढू आधी ते गिंबल बस थोडं आणलं तर एक पहिल्यांदा गिंबल काढूया गिंबल काढून हातात घेऊया टिकणा नेट लागली हे गिंबल आणलं तर मित्राचं मी काल आणि प्रॉपर आता व्हिडिओ सगळं शूट केलेले आहेत ऑलमोस्ट आता जाणार मी सरळ पाया नाही पडलो मी अजून देखील बघू शकतो गर्दी किती कालच्या धरणं इतकी गर्दी फुल आणि अजून देखील गर्दी चाललेली आहे म्हणजे विचार करा भाई काल 2,000 माणसं पाया पडली त्यामुळे रात्री आम्हाला पाया पडायला वेळच भेटला नाही ना अजून देखील भेटला इतकी गर्दी तर काही विषय नाही पूर्ण गर्दी झाल्याशिवाय मी जाणार ना तिथं कारण का उभा राहू वाटा ना इतकं माझं पाय दुखतात कालच्या धरणं एवढं आबादले जाल तर काही विषय नाही बघूया जाऊया पाया पडाय थोड्या जण तिथं बैल जोडून घेतलेले आहेत आणि आता सरळ जाणार आहेत ते काही विषय नाही आणि इकडं पालखी आता ठेवायची आतमध्ये त्या म्हणजे बैला ती आतमध्ये ठेवणार आहेत आणि सरळ आता पालखी जाणार आहे गावात पवारवाडीतनं दर्शन मागाशीच केलं आहे आम्ही दाखवलं नाही व्हिडिओमध्ये पण ओकेमध्ये नियोजन झालेलं आहे काही विषय नाही पालखी उचललेली आणि सरळ चालली पालखी कुठं ओरडतोय गाडी ठेवणार आहेत पालखी आणि इथनं सरळ जाणार आहे पालखी गेलेले सगळे मोकळी जागा दिसते आणि इकडं असे चाललेले आहे बघू शकता बाई जाग्या आता गावात
पाऊस पाऊस नुसता पाऊस नुसता पाऊस येतोय नुसता पाऊस नुसता पाऊस खायला प्याला विषय टॉपचा आहे दाखवतो बघितलंय संपली एक तर संपली स्टिंग अरे चिंगम आहे पत्रवळ कसले द्या आणि कशी दिली वाढणारा वार काय लागा गँग बसली समोर डबल पहिला तू समोर गँग बसली सुमित काय वाजता जेवाय बाय केवढंच वार का किती वार आहे अर्थ पाहिजे लागेल का माझं काय का बाकी स्पोर आहे सगळे वाडा हो एकच आहे सगळं चिली पिली साईडला ह्यांच्याकडे आला मावस वाहे ताट असं आहे काही विषय नाही सरळ जेवण करून आता जायचं घराकडं कारण का 7.5 किलोमीटर आम्ही लांब आले घरापासून पालखी सोडायसाठी काही विषय नाही जेवण सरळ घरी जायचं आता सगळ्यांनी जेवण झाले फुलमध्ये आणि आज आहे पोट भरलं चहा पिऊन आणि चालले तर पहिला बघायचं काही विषय नाही आणि आता जाणार आहे सरळ शिंदेवाडीत अजून 2 किलोमीटर आहे का नाही चॉकलेट विकला चॉकलेट हा अर्धी चॉकलेट दे भाई चॉकलेट खायची अर्धी चॉकलेट करतोय आपला भाऊ आहे गजन भाऊ आपला अध्यक्ष गावाचा थंड आले सोबत घेऊन चॉकलेट खातोय एक पॅकेट खाल्लं चॉकलेट कुठे ॲम्ब्युलन्स आहे जायचं का चला सगळे संकट आणले ते आणि पलीकडे मशाल मम्मी पैसे सगळी चालवली ती ह्यांच्या अंगात प्रत्येकाच्या अंगात एक बुत शिरणार आहे समोर मशाल मम्मी दिसते का कमणून सांगा त्यात किती माणसं असं जाळले ते सगळे पोरं बाई फुल मध्ये जेवले तर माझं तर पोटाक भरलंय आणि आता विषय टॉपचा आहे सगळे व्हिडिओ मध्ये काय अध्यक्ष येतोय चालत तुम्हाला दाखवतो दिसतंय तुम्हाला कोण तिथे एक माणूस बसलाय मशाल भूमीत जिथं माणसं जातात तिथं बसलाय बरोबर गंडूस दिसतंय का तुमच्या ओळखीचं कमेंट सांगा मला कुत्र्याला तांडत आली चालली मस्त पैकी मध्ये कुत्र्याला थांबते दगड चाललाय कुत्र्याला तांडत गेला गडे आमचा दिसते का तुम्हाला बापण्याला सगळे माघारी फिरवले त्या सगळी पोरं आता जायचं सरळ घराकडं 7-8 किलोमीटर आहे का नाही खरा खोटा रे चला सरळ लोकेशन लोकेशन जेवलो होतं मागाशी गँग चालली सरळ पुढं काय विषय नाही आपलं डॉल्फिन सगळं सोबत आहे माघार चाललोय घराकडं आणि पुढनं पालखी आली बघितला कसा विषय झालाय उलटच होतं कधी पण कारण का आम्ही 1 तास आधी जाऊन बसलो तिथं त्यामुळं माघारी परत फिरलोय समोरच पालखी आली आहे आम्ही चालू सरळ घराकडं कसा आहे व्यू पालखीचा समोर पालखी दिसते का कान्होराज महाराजांची आज बाई 3 दिवस झालं आपण ह्याच वाटत होतो चालले सगळे वारकरी चालले वाय वारकऱ्यांनो बाय तुम्हाला बाय वरदारी की काय बस का जाऊन द्या बाय काय विषय नाही लास्ट व्हिडिओ बाय पुढच्या वर्षी भेटूया चला नमस्ते पुढच्या वर्षी भेटू हा चॅप्या पुढच्या वर्षी भेटू काय विषय हा नुसतं खायसाठी द्यायचं पुढच्या वर्षी झाला चहा फोडायचा चहा लास्ट कान्होराज महाराज पालखी बाय तुम्हाला पाया पडायचे मी पण होतो पडलो पहिल्यांदा पाया पडून घेऊ चल बाय लय दिवस झाले हँडला म्हणते पाया पडेल पाया नाही पडलो घरी होतो अख्खा दिवस बट गाईज बाय दर्शन करा तुम्ही पहिल्यांदा पाया पडला असेल तुम्ही काय विषय नाही व्हिडिओ चालाय बाय पुढच्या वर्षी काय विषय नाही लुक ॲट दॅट व्ह्यू मोमेंट बाई चालली पालखी गावातनं आमच्या तर निघालीच बाहेर लोकांच्या गावात
होय बाय बाय चला आयो बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काय विषय नाही सरळ इथनंच बाय बाय आता तोंड बी दाखवत नाही माझं बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आता येणार आहे चला आवडलं तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आता तसं म्हणलं तर आपला ब्लॉग येणार आहे आयडीवर तसं म्हणायला गेलं तर आज 4 दिवस झाले कंप्लीट आपण व्हिडिओ शूट करत होतो आणि फायनली आपलं सगळं शूट करून झालेलं आहे आणि आता पालखी पण आपण कालाला सोडून शिंदेवाडीत 10 किलोमीटर याचं जायचं पायी चालत गेलं तर फक्त पायी चप्पल घातली त्यामुळे चालत गेलो 10 किलोमीटर चालत 10 किलोमीटर मागे आलो 20 किलोमीटर काल आपण चालत गेलो आणि जरूर जातो आम्ही सगळं मित्रमंडळांचं काही विषय नाही दाखवलं व्हिडिओमध्ये आणि कंप्लीट आता 3-4 दिवस झाले ते कंप्लीट व्हिडिओ आपण टाकणार आहे एकूण आपला सगळा एडिट मारून झालाय 12-13 मिनिटाचा व्हिडिओ तर व्हिडिओ यूट्यूबवर आपण टाकणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तसं म्हणायला गेलं तर आपल्याला व्हिडिओ आपला रोज येतील व्हिडिओ कारण का आपण आता टाकणार आहे पण तुम्हाला मी सांगितले माझी स्टोरी सकाळ 7 ते 4 वाजेपर्यंत मला शाळा आहे त्यामुळे अख्खा दिवस असा जातोय निघून त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही अख्खा दिवसात काय शूट करायचं 2 तासात त्यामुळे अख्खा दिवस गेल्यामुळं तरी मी थोडा वेळ काढून कसं तरी काय काय शूट करेल दाखवेल तुम्हाला काही विषय नाही तर आपलं ब्लॉग आता येतं एक 4-5 दिवसात तर काही विषय नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गणेश आम्ही सच